आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात ना की मोडल्यासारखं होतं, तुटल्यासारखं होतं. चारही दिशाने निगेटिव्हिटी, अंधार, त्या अंधार काळोखट्ट अंधारात आपण तिथे डुबलो गेलोय असं वाटतं. निराशा येते, निराश झाल्यासारखं, हताश झाल्यासारखं वाटतं आणि सगळ्या दृष्टीने सगळ्या बाजूने आपण मोडलो की काय, पडलो की काय असं वाटायला सुरुवात होते. तोच क्षण असतो, तीच ती वेळ असते ना, सगळं सगळं विसरायचं, मनगटात पुन्हा दुपटीने बळ आणायचं, दुपटीने ताकद आणायची, पाठीचा कणा ताठ ठेवायचा, जणू काही घडलंच नाही आपल्या आयुष्यात असा आविर्भाव आणायचा आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचं. तुमचं काम हीच तुमची भक्ती आणि ही भक्तीच तुमच्या पाठीशी शक्ती म्हणून कायम उभी राहते. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. अख्खा मसूर, आता लोक वाद घालतात की कामेरीचा अख्खा मसूर पहिला की उरणचा की ईश्वरपूरचा की कराडचा. मला काय वाटतं ना, अन्न हे पूर्ण ब्रह्म, अन्नाद भवंती भूतानी, म्हणजे सजीव सृष्टी अन्नामुळेच निर्माण झालेली आहे. आपण सजीव अन्न आहे म्हणून आपण आहोत. मग कशाला त्या अन्नाबद्दल वाद घालायचे आणि त्याला जज करत बसायची, त्याची तुलना करायची आणि वादविवाद घालत बसायचे. ज्यांना घालायचे त्यांना वाद घालू देत, पण आपण काय करूयात, आपण मस्त असा मसालेदार अख्खा मसूर कसा करायचा यावर फोकस करूयात. चला, हा अख्खा मसूर करण्यासाठी काय काय साहित्य घेतलं ते बघूयात. 1 कप अख्खा मसूर स्वच्छ धुवून मी 3 ते 4 तास भिजत घातला होता. 1/2 किलो कांदा बारीक चिरून घेतला, हिरवी मिरची, बारीक चिरलेलं लसूण, अर्धा चमचा जिरं, चवीपुरतं मीठ. यासोबतच आपला मधुराज रेसिपीचा कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट. चला, इथे गॅस सुरू केला, पातेलं ठेवलं आणि त्यामध्ये 4 मोठे चमचे तेल गरम करण्याकरता ठेवलं. आता ढाब्यामध्ये अख्खा मसूर करतात ना, तेव्हा मसुराचा बेस तयार करून ठेवतात, म्हणजे मसूर शिजवून ठेवतात बेसिक मसाल्यांमध्ये. आणि मग ग्राहकांच्या मागणीनुसार लसूण मसूर, मिरची मसूर, झणझणीत म्हणजे खूप तिखट जाळ असा अख्खा मसूर, असे वेगवेगळे मसुराचे डिशेस सर्व केले जातात. तर आता आपण आहे ना याचा बेस तयार करूयात आणि मग त्याला लसूण मिरचीचा वर्ण तडका देऊयात. तर इथे तेल तापलं, जिरं आणि बारीक कांदा भरपूर गेला पाहिजे. 1 कप मसूर असेल तर 1/2 किलो कांदा अगदी परफेक्ट जातं प्रमाण, कारण 1 कप म्हणजे 200 ग्राम, 200 ग्राम भिजवून जवळपास 400 ग्राम होतो, त्यामुळे कांद्याचं प्रमाण अगदी अचूक आहे. आता छान मऊ शिजेपर्यंत कांदा शिजवून घ्यायचा. चला, कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून झाला. अगदी खूप तांबूस करायची नाही, हलका सोनेरी झाला तरी पुरेसा आहे, किंवा थोडा मऊ ठेवला तरी काही हरकत नाही. हे बघा, हलकासा सोनेरी झालाय, तांबूस करायची गरज नाही, हलका मऊ झाला पुरेसा आहे. चला, आता यामध्ये आपला कांदा लसूण मसाला घालूयात. मधुराजरेसिपीक्लब.com वर जाऊन तुम्ही हा मसाला खरेदी करू शकता. 2 चमचे हा मसाला आणि आपलीच बॅडगी मिरची पावडर. यामुळे पदार्थ झणझणीत तर होत नाही, पण रंग खूप सुरेख येतो, नैसर्गिक लाल रंग यायला मदत होते आणि पदार्थाची चव अजिबात बिघडत नाही. 1 मोठा चमचा बॅडगी मिरची पावडर. आता हे मिसळायचं आणि हा अख्खा मसूर भिजवलेला यातलं पाणी पूर्ण काढून घ्यायचं, यामध्ये घालूया, मिसळायचं. अगदी बेसिक फोडणी आहे, बेसिक मसाले आहेत, पण काय कमाल सुवास दरवळतो तुम्हाला सांगते. म्हणजे नॉनव्हेजची डिशही या अख्खा मसूर पुढे फिकी पडते. चला, इथे बघा, तेलावर हा मसूर छान परतून झालाय मसाल्यांमध्ये, काय सुरेख रंग आलाय, वा. आता यामध्ये अगदी हे बेसला बुडेल इतकं यामध्ये पाणी घातलं, कुकर लावला आणि 1 शिट्टी काढली की झाली तुमची अख्खा मसूरची उसळ तयार. सुकी उसळ, पण आपण करतोय मस्त रसरशीत असा अख्खा मसूर. आता हे गरम गरम मिश्रण आहे, त्यामुळे यामध्ये गरम पाण्याचाच वापर करणार आहोत. 1 कप अख्खा मसूर आहे तर 3 कप गरम पाणी आपण यामध्ये घालणार आहोत, तितकं पाणी लागतं. हे मिसळून घेऊयात. वा, बहारदार. आता यावर झाकण ठेवायचं
आणि मध्यम आचेवर 15 ते 20 मिनिटं शिजवून घ्यायचं. मीठ आत्ता शिजताना नको घालायला, कारण काय होतं, जो पदार्थ असा आपण शिजवतो ना त्याला अंगचं मीठ सुटायला सुरुवात होते, मग तो पुढे जाऊन खारट व्हायची शक्यता असते. त्यामुळे मसूर छान शिजू दे, मग आपण त्यामध्ये मीठ घालूयात. हा मसूर शिजत असताना तुम्हाला सांगते, 5-5 मिनिटाला झाकण काढा. वा, आणि हलकंसं ढवळून घ्या, जेणेकरून काय होईल ना, तो करपणार नाही आणि खाली पातेल्याच्या बुडाशी चिकटणार नाही. म्हणून ही स्टेप अगदी गरजेची आहे की 5-5 मिनिटांना, दर 5-5 मिनिटाला मिसळत राहा. तवंग बघा काय भारी आलाय. आता पुन्हा झाकण ठेवा. आणि छान भिजवलाय, त्यामुळे शिजायला फार वेळ नाही लागत. आणखी एक 15 मिनिटात व्यवस्थित तो शिजून तयार होईल. चला, पहिले 10 मिनिटं अख्खा मसूर हा झाकण ठेवून वाफवून घेतला आणि पुढचे 15 मिनिटं झाकण न ठेवता शिजवला. आता बघा, झाकण न ठेवता शिजवलं ना की ते मसुराचं जे टेक्स्चर आहे ना, ते असं परफेक्ट टेक्स्चर याला येतं. बघा, मसूर अख्खा राहतो, त्याचे तुकडे होत नाहीत आणि दिसायला तर बघा बहारदार. चला, झाकण ठेवून 10 मिनिटं हा वाफवून घेतला आणि त्यानंतर झाकण न ठेवता बरोबर एक 15 मिनिटं अख्खा मसूर शिजवून घेतला. आणि बघा, रंग सुरेख आलाय, सुवास कमाल दरवळतोय आणि मसूर पण बघा कमाल शिजलाय. परफेक्ट टेक्स्चर आलंय, जसं अगदी ढाब्यावर फुलतो ना तसा आपला हा अख्खा मसूर मस्त फुललाय बघा. आता यावर घालूयात फोडणी. तर त्याकरता 2 टेबलस्पून तेल गरम केलं. यामध्ये सगळ्यात आधी लसूण छान आहे ना कुरकुरीत चुरचुरीत करून घ्यायचा. थोडासा आणखी घालते, जितका छान जास्त लसूण तितकी त्या अख्खा मसूरला चव छान लागते. सो छान मसूर परतून घ्यायचा. आहा, काय खमंग सुवास दरवळतोय या लसूणाचं. आता ही फोडणीमध्ये काही जण बारीक चिरलेला कांदा पण घालतात, पण मी नाही घातलेला. आता यामध्ये घालूयात हिरवी मिरची. हेही मिसळूयात छान. आणि आता गॅस बंद करायचा आणि आपला कांदा, लसूण मसाला आणि बॅडगी मिरची थोडी थोडी घालूयात. गॅस बंद करून सुके मसाले घाला, म्हणजे ते मसाले करपणार नाहीत. कांदा, लसूण मसाला, लाल तिखट, आहा, जबराट. आता ही फोडणी घालण्यापूर्वी आपण मसूर शिजवताना त्यामध्ये मिठाचा अजिबात वापर केला नाही, त्यामुळे आता मीठ घालूया. मिसळून घ्यायचं. वा, आणि हा चुरचुरीत तडका या मसुरावर. जबरदस्त काय दिसतंय बघा, क्या बात आहे. आणि अगदी ढाब्यासारखा होतो हे बघा. वा वा, रंग बघा, चला टेक्स्चरही बघा. वा, आणि जसजसा थंड होतो ना तसतसा हा छान आळत जातो, म्हणजे परफेक्ट ढाब्यावर मिळतो की नाही, अगदी त्या चवीचा, त्या रंगाचा, त्या रूपाचा हा अख्खा मसूर तयार होतो. कशाबरोबर खायचा हा जनरली रोटीसोबत सर्व करतात, पण भाकरी आणि त्यातल्या त्यात जर छान असा मऊ असड शिजवलेला इंद्रायणी भात असेल ना तर कमाल लागतो. म्हणजे मला भातासोबत जास्त आवडतो हा अख्खा मसुरा. बरं, तुम्हाला मसुरा आवडतो की नाही? मसुराची आमटी, मला आमटी आधी जास्त आवडते, मग उसळ, मग शेवटी म्हणजे महिन्यातून एकदा खायचं प्रकरण म्हणजे अख्खा मसूर. पण तीनही तितक्याच आवडीने आणि आनंदाने खात त्याचा आस्वाद घ्यायला जाम आवडतं. बरं, रेसिपी आवडली तर लाईक, कमेंट, सबस्क्राईब. आणि इथून पुढे जो काही वाद घालायचा तो घालत राहा, पण आम्ही आमचा अख्खा मसूर या पद्धतीनेच करत राहणार. पुन्हा भेटूयात. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.